वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, या सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो, सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो, या सेन्सॉर बोर्डाचा। तर फुले चित्रपटाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांचं आंदोलन सुरू आहे। फुलेवाड्याबाहेर हे आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, हे आंदोलन फुलेवाड्याच्या बाहेर सुरू आहे। आज महात्मा फुले यांची जयंती देखील आहे आणि हा चित्रपट आज रिलीज होणार होता, पण हे रिलीज करता आला नाही। काही सीन त्यातील वादग्रस्त होते। काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच आपण पाहतोय की महात्मा फुले यांची आज 198वी जयंती जी आहे ती साजरी होत आहे देशभरात आणि त्यांच्या जयंतीनिमित्त खरं तर महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित जो चित्रपट आहे तो त्याचं प्रदर्शन होणार होता, पण ब्राह्मण महासंघ असेल किंवा हिंदू महासंघ असेल या काही संघटनांनी या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्यानंतर जे दिग्दर्शक आहेत त्यांनी 15 दिवसानं चित्रपट रिलीजची तारीख जी आहे पुढे ढकललेली आहे। आजपासून पुढचे 15 दिवस हा चित्रपट रिलीज होणार नाही आणि नेमकं हेच प्रकरणावरती आता वंचित बहुजन आघाडी याने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महात्मा फुले यांच्या वाड्याबाहेर जे आहे ते समता भूमी ज्याला म्हटलं जातं त्याच्या बाहेर आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते। प्रकाश आंबेडकर स्वतः सेन्सॉर बोर्डाच्या आणि या सगळ्या चित्रपटाला जो विरोध होत आहे किंवा चित्रपट रिलीज जो होणार आहे 15 दिवसांनी पोस्टपोन झालेला आहे त्याच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळते। मुळात सेन्सॉर बोर्डला अधिकार कोणी दिला? महात्मा फुलेंच्या जीवनपटावर जो चित्रपट आहे तो महात्मा फुलेंच्या आयुष्यात जे काही गोष्टी घडल्या किंवा महात्मा फुलेंनी स्वतः ज्या काही गोष्टी लिहून त्यांच्या वाङ्मयात ठेवलेल्या आहेत समग्र वाङ्मयामध्ये त्याच्यावर आधारित हा चित्रपट होता आणि तरी देखील चित्रपटाला विरोध होतोय हे दुर्दैव असल्याचं म्हणत आंबेडकरांनी स्वतः आता महात्मा फुले वाड्याच्या बाहेर जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे। तर वंचित बहुजन आघाडीकडून आधीच इशारा देण्यात आला होता की हा चित्रपट आज रिलीज होऊया, पण हा सगळा जो प्रकार झाला किंवा ज्या काही आक्षेप जे घेतले गेले चित्रपटावर त्यानंतर मात्र 15 दिवसांनी याची तारीख पुढे ढकलली होती आणि आता याच निर्णयाच्या विरोधात सेन्सॉर बोर्ड असेल किंवा इतर संघटना असेल याच्या विरोधात आता वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय। तर धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात हे आंदोलन सुरू आहे। महात्मा फुले यांच्या आयुष्यावर हा चित्रपट येणार होता आणि आता तो 15 दिवस पुढे ढकलला गेलाय। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि प्रकाश आंबेडकर स्वतः फुलेवाड्याबाहेर हे आंदोलन करतायत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडवर होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिरादरम्यान इलेक्ट्रिक कारने प्रवास करणार आहेत। यासाठी प्रशासनाने माती टाकून रस्ता बनवलाय। या रस्त्यावरून इलेक्ट्रिक कारची चाचणी करण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी। पाहूयात। रायगडवर उद्या शिवपुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे आणि या शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत। राजसदरेवरचा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जाणार आणि त्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे। तुम्ही पाहिलं तर या ठिकाणून इलेक्ट्रिक कारमधून त्यांचा प्रवास होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी समोरून ही इलेक्ट्रिक कार येते। याच इलेक्ट्रिक कारमधून त्यांचा प्रवास होणार आहे। त्यासाठी हा मार्ग निवडण्यात आलेला आहे। मार्गाची व्यवस्था करण्यात या ठिकाणी माती टाकून हा मार्ग सरळ करण्यात आला आहे। एकंदरीत पाहिलं तर या किल्ले रायगडावर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर अमित शहा किल्ले रायगडवर आल्यानंतर नागरिकांना काय संबोधित करणार याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।